मित्रांनो, नमस्कार. तुमचं माझ्या YouTube चॅनलमध्ये स्वागत आहे. आज शिक्षक भरतीबाबत पवित्र पोर्टल संबंधित एक महत्वाची अपडेट समोर आलेली आहे. तुम्हाला माहीतच आहे की मागच्या आठवड्यामध्ये सध्या नागपूरला हिवाळी अधिवेशन चालू आहे आणि या हिवाळी अधिवेशनामध्ये मागच्याच आठवड्यामध्ये माननीय शिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य यांनी असे आदेश दिले होते की शिक्षकांची जी भरती आहे महाराष्ट्रामध्ये ते 2 महिन्यात पूर्ण करण्यात येईल. त्याचाच एक धागा पकडून आपल्या महाराष्ट्रामध्ये जे शिक्षण आयुक्त आहेत, सेंट्रल बिल्डिंग पुणे येथे सूरज मांढरे साहेब यांनी एक परिपत्रक काढलेलं आहे आणि या परिपत्रकाविषयी आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्याला जाणून घ्यायचं आहे. त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघावा लागणार. आता हे परिपत्रक कशाच्या बाबतीत आहे, तर हे परिपत्रक आहे जाहिरातीच्या बाबतीत. म्हणजे जे आपले शिक्षण आयुक्त आहेत माननीय सूरज मांढरे साहेब यांनी हे परिपत्रक काढलेलं आहे आणि हे महत्वाचं परिपत्रक आहे शिक्षक भरतीच्या दृष्टिकोनातून. त्या परिपत्रकावर आज आपल्याला चर्चा करायची आहे. तर बघा, त्यांनी असं म्हटलेलं आहे की पुणे राज्यातील शिक्षक भरतीकडे डोळे लावून बसलेल्या राज्यभरातील हजारो उमेदवारांना दिलासा देणारी बातमी आहे. शिक्षक भरती प्रक्रिया पवित्र संकेतस्थळावर तात्काळ जाहिरात देण्यासाठी कार्यवाही करण्याचे निर्देश शिक्षण आयुक्त सुरेश मांढरे यांनी दिले आहेत. सूरज मांढरे साहेब यांनी तात्काळ म्हणजे ताबडतोब पवित्र पोर्टल या संकेतस्थळावर जाहिराती देण्याचे आदेश काढलेले आहेत. तसं सर्क्युलर त्यांनी काढलेलं आहे आणि हे सर्क्युलर त्यांनी कोणाला पाठवलं, तर हे सर्क्युलर त्यांनी महाराष्ट्रामध्ये ज्या 34 जिल्हा परिषद आहेत त्या 34 जिल्हा परिषदच्या सीओना पाठवलेलं आहे. मुख्याधिकारी जे असतात त्यांना पाठवलेलं आहे. पुढे त्यांनी या परिपत्रकामध्ये काय म्हटलंय ते आपल्याला आता बघायचं आहे. त्यांनी असं म्हटलंय की या पार्श्वभूमीवर पवित्र संकेतस्थळावर जाहिरात देण्याबाबत शिक्षण आयुक्तांनी राज्यातील सर्व जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना परिपत्रकाद्वारे निर्देश दिले. पवित्र संकेतस्थळावर जाहिरात देण्यासाठी रिक्त पदाचे सामाजिक आरक्षण, अध्यापनाचे गट, विषयनिहाय रिक्त पदांची माहिती, संकेतस्थळावर नोंद करण्याची सुविधा प्राथमिक शिक्षणाधिकारी यांच्या लॉगिंगवर देण्यात आली आहे. बघा, हे सगळ्यात महत्वाचं आहे. त्यांनी असं म्हटलंय सूरज मांढरे साहेबांनी की पवित्र संकेतस्थळावर जाहिरात देण्यासाठी रिक्त पदांचे सामाजिक आरक्षण, अध्यापनाचे गट, विषयनिहाय रिक्त पदांची माहिती, संकेतस्थळावर नोंद करण्याची सुविधा प्राथमिक शिक्षणाधिकारी यांच्या लॉगिंगवर देण्यात आली आहे. मित्रो, प्राथमिक शिक्षणाधिकारी यांच्या लॉगिंगवर जाहिरात टाकण्यासाठी ज्या काही टॅब उपलब्ध करून द्यायच्या आहेत त्या सर्व टॅब त्यांनी आता उपलब्ध करून दिलेल्या आहेत. आणि ही जिल्हा परिषदच्या बाबतीत आहे, म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या बाबतीत ही न्यूज आहे. त्यामुळे हा जो पहिला भाग आहे, म्हणजे पसंती क्रम देण्याचा जो पहिला फेस आहे, हा विदाऊट इंटरव्ह्यू हा फेस सुरू होणार आहे आपला. हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. म्हणजे पहिला पसंती क्रम देण्याचा भाग 1 किंवा याला भाग ए असं त्यांनी म्हटलेलं आहे. हा भाग विदाऊट इंटरव्ह्यू, मुलाखती विना आता इथं जाहिराती दिल्या जाणार आहेत. पुढे त्यांनी असं म्हटलंय आहे, त्यानंतर प्राथमिक शिक्षणाधिकारी यांनी नोंद केलेली माहितीची पडताळणी करून ती योग्य असल्यास बिंदू नामावली विषयनिहाय रिक्त पदांसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी लॉगिंगद्वारे मान्य करायची आहे. म्हणजे प्राथमिक शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद सर्व 34 जिल्हा परिषद महाराष्ट्रामध्ये ते जे प्राथमिक शिक्षणाधिकारी आहेत त्यांच्या लॉगिंगवर जाहिरात टाकण्याची टॅब त्यांनी आता उपलब्ध करून दिलेली आहे.
ती त्यांनी जाहिरात टाकल्यानंतर आपल्या जिल्हा परिषदचे जे काही शिओ असतात त्या शिओने तिला अप्रूव्ह करायचं आहे. आणि अप्रूव्ह केल्यानंतर ते जे काही शिक्षक उमेदवार आहेत त्या सर्वांना डाउनलोड करून पसंती क्रम द्यावे लागणार आहेत, असं त्यांनी इथं म्हटलेलं आहे. त्यानंतर प्राथमिक शिक्षणाधिकारी यांच्या लॉगिंगवर जाहिरात तयार करणे, जनरेट ऍडव्हर्टाइजमेंट यावर क्लिक केल्यावर जिल्हा परिषदेकडील शिक्षक रिक्त पदाची जाहिरात तयार होणार आहे. ही कार्यवाही करण्यासाठी आवश्यक आरक्षणनिहाय रिक्त पदे, गट विषयनिहाय रिक्त पदांच्या माहितीची पडताळणी करून जाहिरात देण्यासाठी तयार ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. शिक्षक भरती विना विलंब होण्यासाठी पवित्र संकेतस्थळावरील सूचनांनुसार तात्काळ जाहिरात देण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याबाबत स्पष्ट करण्यात आले आहे. मित्रांनो, शिक्षण आयुक्तांनी स्पष्ट असे आदेश दिलेले आहेत. त्यांनी काय आदेश दिले आहे की प्राथमिक शिक्षण अधिकारी यांच्या लॉगिंगवर जाहिरात तयार करणे म्हणजे जनरेट ऍडव्हर्टाइजमेंट याच्यावर त्यांना क्लिक करायचंय. यावर क्लिक केल्यानंतर जिल्हा परिषदेकडील शिक्षक रिक्त पदाची जाहिरात तयार होणार आहे. ही कार्यवाही करण्यासाठी आवश्यक आरक्षणनिहाय रिक्त पदे, गट विषयनिहाय रिक्त पदांच्या माहितीची पडताळणी करून जाहिरात देण्यासाठी तयार ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. अशा प्रकारची एक शिक्षक भरती बाबतीत एक अपडेट समोर आलेली आहे मित्र. ही अपडेट आता अधिकारी स्तरावरून आलेली आहे. त्यामुळे अधिकारी स्तरावरून आलेल्या अपडेटला फार महत्व असते. त्या दृष्टिकोनातून आता प्राथमिक शिक्षणाधिकारी सर्व जिल्हा परिषदच्या महाराष्ट्रामधील सर्व 34 जिल्हा परिषदचे प्राथमिक शिक्षणाधिकारी ऍडव्हर्टाइजमेंट ची जे काही टॅब आहे, जनरेट ऍडव्हर्टाइजमेंटची टॅब त्यांच्या लॉगिंग वर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. आणि त्यानंतर याला मान्यता कोण देणार आहे तर जिल्हा परिषदचे जे काही शिव आहेत ते त्याला मान्यता देतील. आणि ती त्याला मान्यता दिल्यानंतर ते तुमच्या प्रोफाईलवर पवित्र पोर्टलवर सर्वच्या सर्व तुम्हाला जाहिराती दिसतील. आणि ह्या जाहिराती दिसल्यानंतर तुम्हाला पसंतीक्रम द्यावा लागणार आहे. आणि हा भाग एक असल्यामुळे हा विदाऊट इंटरव्ह्यूचा भाग आहे. तर अशा प्रकारची ही ब्रेकिंग न्यूज मला आपल्यापर्यंत शेअर करायची होती. म्हणजे आपली जी प्रतीक्षा होती, शिक्षक उमेदवारांची जी प्रतीक्षा होती की ऍडव्हर्टाइजमेंट केव्हा येणार आहे. काही शिक्षक उमेदवार असे म्हणायचे की पवित्र पोर्टल पुढे चालतच नाही, काय करायचं आम्ही. तर ती प्रतीक्षा तुमची आता जवळजवळ संपल्यासारखी आहे. लवकरात लवकर आता पवित्र पोर्टलवर ऍड येणार आहे. म्हणून त्या दृष्टिकोनातून सर्व शिक्षक उमेदवारांनी आता अलर्ट राहायला पाहिजे आणि व्यवस्थित पसंतीक्रम भरून द्यायला पाहिजे. तर ठीक आहे, आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपण एक लेटेस्ट माहिती पवित्र पोर्टल बाबतीत घेतलेली आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेलच तर त्याला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजेच आपल्याला अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ नोटिफिकेशनद्वारे मिळतील. तर आजच्या या चर्चेला मी इथं आता पूर्णविराम देतो. धन्यवाद.